आज सहजच मी गॅलरीमध्ये दुपारच्या वेळेस आले होते। तर गॅलरीमध्ये आल्यानंतर इथे माझ्यासमोर म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। तर तिथे कामगार जे आहेत ते काम करत होते उन्हामध्ये। मग ते त्यांना बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की बिचारे उन्हामध्ये किती काम करायला लागलेत। म्हणजे हेच नाहीत, बाकी जे पण उन्हामध्ये लोक काम करतात, शेतकरी असू दे नाहीतर बाकीचे, असं वाटतं की आपल्याला की ऑफिसमध्ये बसणाऱ्यांनाच डोक्याला खूप वर्क हे असतं, काम असतं, पण असं काही नाही। प्रत्येक माणसाचं जे काम आहे ते त्या ठिकाणी ते त्याच्या कष्टाचंच काम असतं। आता इथेच बघताय ना, उन्हामध्ये काम करून बिचारे आपल्या पोटासाठी उन्हामध्ये काम करायला लागलेत आणि एवढ्या उन्हाचा तडका आहे, जेवून लगेचच त्यांनी विश्रांती न घेता लगेच काम सुरू केलेलं होतं। ते सगळं मी बघत होते। मग आता तर मार्च महिना आहे, एप्रिल मे यामध्ये तर अजूनच ऊन वाढणार आहे। तर प्रत्येकानं आपापल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे। ह्या उन्हामध्ये भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे। आणि जे पण उन्हामध्ये काम करतात त्यांसाठी माझं एवढंच आहे की तुम्ही बाहेर पडताय तर तुमच्याकडे ॲटलिस्ट तुमच्याकडे पाण्याची बॉटल तुमची असली पाहिजे आणि या उन्हामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्या। तसेच ताक आहे, दही आहे, याचं पण जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही सेवन करू शकता। पाणी तर आहेच, त्याबरोबर ह्या गोष्टी पण थोड्याशा तुम्ही जेवणामध्ये वगैरे घेऊ शकता। परत कोल्ड्रिंक्स वगैरे अवॉइड करा, कारण आपण उन्हामध्ये आहे तर थोडंसं थंड व्हावं पोट म्हणून आपण कोल्ड्रिंक्स, तर ते थोडं अवॉइड करा। आणि आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका तुम्ही आणि उन्हामध्ये जाणं टाळा। पण ज्यांचं कामच उन्हामध्ये आहे त्यांनी मात्र स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आणि शक्यतो उन्हामध्ये काम करायचं टाळा। थोडा रेस्ट करा आणि मग रेस्ट करून मग कामाला सुरुवात करा। आता इथे जे वर्कर आहेत ते जेवल्यानंतर लगेचच कामाला आले होते, ते बघून मला थोडंसं वाईट वाटलं आणि याच विचाराने म्हटलं की माझं जे मत आहे ते तुम्हाला मी शेअर करावं। माझ्या मनातलं जे विचार आहेत मी ते तुम्हाला शेअर करावे। तर नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या। उन्हामध्ये जाणं टाळा। तर चालेल, भेटूया नंतर अशाच एका व्हिडिओमध्ये। बाय।